हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झालेली आहे. आज सकाळी सकाळी किचनमध्ये ब्लॉग सुरू केला आहे, कारण आज जॉबला जायचं नव्हतं, त्यामुळे सर्व गोष्टी कशा निवांत चाललेल्या आहेत. तर आज लवकरच ब्लॉग सुरू केला. आज दिवसभराचं असं काही फिक्स प्लॅनिंग नाही आहे. बघू आता दिवसभरात कसं जमेल काय, तर त्या हिशोबाने. तर आत्ता पहिला नाश्ता बनवायला घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग पुढे दिवसभर जे चालणार ते चालणार. रुटीन असं काही ठरवलेलं नाही की दिवसभरामध्ये काय करायचं आहे तर असं. तर चला टाईम वेस्ट न करता, आत्ता टायमिंग झालंय, वाजलेत 9 वाजले असतील आता. आरवी ना, तू बघल तेव्हा टी बघत असती. टायमिंग झालाय 9:45 झालेत. तर चला, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सांगते की व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एक लाईकमुळं मला व्हिडिओ काढण्याची खूप जास्त प्रेरणा मिळते. तर आता इथे नाश्ता बनवायला घेतला होता. आज सुट्टीचा पहिलाच दिवस, म्हणजे जॉब सोडल्यानंतरचा. त्यामुळे म्हटले जरा सर्व निवांत. उठल्याबरोबर पहिले बाहेर जाऊन कपडे धुतले आणि त्याच्यानंतर मग मी आतमध्ये नाश्ता बनवायला आले होते. नाश्त्याचं असं काही फिक्स डोक्यामध्ये नव्हतं काय बनवायचं असं. आणि त्यांची तब्येत जरा बिघडलेली, तर म्हटले जरा काहीतरी वेगळं नाश्त्याला बनवावं. आणि इडली वगैरे करायचं म्हटलं तर काही इडलीचं भिजायला घातलेलं नव्हतं तांदूळ. तर जसं सुचेल तर तसा हा नाश्ता मी फर्स्ट टाइम ट्राय करत होते. म्हणजे मला पण इंस्टाग्रामवरती स्क्रोल करताना अशा प्रकारे ही रेसिपी आली आणि मी लगेच सेव्ह करून ठेवली. म्हटले बघू ट्राय करून. तर इथं ज्या प्रकारे आपण आमलेट बनवतो तर तसंच तुम्ही कधी केलेली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण म्हटले जमतंय की नाही. आणि असा अंड्याचं जे आहे तर पोळा तयार करायला लागल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यामध्ये भिजून घेतलं आणि हे जे 2 ब्रेड आहे तर ते अशा प्रकारे चिटकून ठेवले आणि त्याच्यानंतर पलटी मारलं. ऍक्च्युअल मध्ये ना हे ब्रेड दिसतात ना, तर मी इथं दुसऱ्या बाजूला पण अशा प्रकारे ब्रेड ठेवले. पण इथं ब्रेड न ठेवता त्या रेसिपीमध्ये चीजचे जे स्लाइस असतात ह्या चौकोनी आकाराच्या, तर त्या ठेवायच्या होत्या. पण म्हटले बाबा चीज त्याच्यानंतर अंड हे कॉम्बिनेशन कसं वाटल, खातील नाही खातील, जास्त एक्सपेरिमेंट करायला नको. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे दोन्ही साईडला मी चीज स्किप केलं आणि दोन्ही साईडला ब्रेड लावून अशा प्रकारे मस्त असं हे भाजून घेतलं. आणि दुसरं असं की उपमा पण केला होता हा नाश्त्याच्या अगोदर. म्हटले काहीतरी वेगळं ट्राय करावं. तसंही मला छान वाटतं दररोज काहीतरी वेगळं ट्राय करायला. तर आता इथं नाश्ता झाला. त्याच्यानंतर दुसरं असं की दिवसभरामध्ये माझं काही प्लॅनिंग नव्हतं. नाश्ता करत असताना असं ठरलं की बाबा मावशीला बघायला जाऊ. तिचं काहीतरी ऑपरेशन झालं हार्टचं. पण नंतर त्यांची तब्येत त्यांना खूपच असं बिघडल्यासारखं वाटायला लागलं. इथं बघा नाश्ता मस्त असा गरम गरम उपमा केला होता. त्याच्यानंतर इथं तर ह्या रेसिपीला काय म्हणतात काय माहिती, ब्रेड आणि अंडा आणि इथं एक सुंटवड्याचा लाडू. तर हा एकंदरीत सर्व नाश्ता तयार केला. त्याच्यानंतर त्यांना तो इथं मी आणून दिला आणि मग पुढची कामं आवरायला लागले. इथं आरवीला सुद्धा भरवलं. मी म्हटले की मला बऱ्याचशा गोष्टीमध्ये चेंज करायचे माझ्या स्वतःच्या. म्हणजे लवकर उठणं एक सर्वात वाईट सवय म्हटलं तर माझी. मला लवकर उठायला होत नाही. कितीही प्रयत्न केले तरी मी लवकर उठत नाही. म्हणजे आता जॉबला जायची तेव्हा पण खूप प्रयत्न करायचे की बाबा जरा लवकर उठावं, वेळेत आवरावं. खूप धावपळ व्हायची, गडबड व्हायची आणि तशीच मग पळत पळत जा आणि यामुळे खूप थकल्यासारखं व्हायचं. तर आता इथं सर्व घरातलं आवरलं. त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं आणि व्हिडिओ काढण्यासाठी निघून गेले. तर आता फायनली माझं झालंय आवरून आणि मी निघाली आहे मार्टमध्ये. म्हणजे मी जिथं मला माझा व्हिडिओचा जॉब कंटिन्यू करायचा आहे तर तिथे. आरवी एकच मिनिट राणी, पियानो वाजवते. तर मग तिथलं व्हिडिओचं शूटचं काम करणार आणि त्याच्यानंतर मग पुढे प्लॅनिंग आहे मावशीला घरी जायचं म्हणून, कारण तिचं ऑपरेशन झाले हार्टचं. तर त्याच्यासाठी. तर आता घरातलं आवरलं आहे सर्व. इथं ह्यांची तयारी चालली आहे. मिरची कुठून आणायची, कधी आणली मिरची, त्यातल्या थोड्याशा बिया काढून ठेवा ना. उशीर नाही झाला, पाऊस लवकर आला. पण त्या बिया काढून ठेवा. तसंही मला झाडं लावायची त्या आता मिरच्यांची. आज मी मावशीच्या इकडे जाणार आहे, तिथं शेवग्याचं भेटलं तर बरं होईल. आणि इथं हे बघा या आरवीने एवढं आवरलंय तरी काय तर गोंधळ घालून ठेवलाय. सर्व टेडी सर्व असा ढीकभर पसारा घेऊन बसली आहे. तर मी इथे पटकन जाऊन आरवी असा सर्व गोंधळ घालून ठेवते.
आणि इथं मग मी तिला म्हणत होते आरवी सर्व आवरून ठेवा, आणि ती इतका जास्त त्या पियानोचा आवाज करत होती की डोकं अक्षरशः दुखायला लागलं होतं आणि दुखलंच नंतर माझं तिच्या दिवसभराच्या आवाजाने. हे टेडी इतके फाटले पण ती काही टाकून द्यायचं नाव घेत नाही. इथं सासूबाईंची चालली होती मिरची कुटायला टाकण्याची तयारी. त्याच्यानंतर मी तिथे गेले आणि आजचा शूट बघा कसा झालेला आहे, मी जो जॉबवरती आज केला होता गेल्यानंतर तो. पण खाद्यपदार्थांवरती पॅक फूड्स वरती वेगवेगळे ऑफर लावलेले आहेत, म्हणजेच बाय वन गेट वन सारख्या किंवा MRP प्राइस पेक्षा अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला खाद्यपदार्थ भेटणार आहेत. तर हाय पुन्हा एकदा. तर सकाळी नंतर डायरेक्टली भेटते आता. तिकडनं आले, जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम केला, डोकं जड वाटतंय तर त्याच्यासाठी. आणि आता उठल्यात आणि ब्लॉग शूट करायला घेतलाय. तर बघा सर्व गायी आले ते हिरव्या गवतावरती. तर मावशीच्या घरी जायचं होतं पण जाणं काही झालंच नाही, कारण त्यांची तब्येत बिघडली आहे, त्यांचं डोकं वगैरे दुखतंय, थोडं कणकणी वाटली, तर ते म्हटले जाण्याची इच्छा नाही, कॅन्सल केलं. तर आता इथे बघा गायी आल्या ते ह्या दिवसामध्ये हिरवं गवत खाण्यासाठी. तर गायीवर ना आठवलं, मावशीच्या इथे गायी आहेत, म्हशी पण खूप आहेत. आज गेल्या असत्या तर काही गोष्टी शेअर केल्या असत्या तुमच्यासोबत, पण जाणं झालं नाही. आता बघू कधी म्हणतात तर ते. तर ती खूप वेळा म्हटले आमच्या इथं गायी आहे, तुम्हाला घेऊन जायचं असेल तर जा, कारण गाय दान केलेली चांगली असतं म्हणतात. पण एक आणि शिवाय ती बोलली दूध देते चांगलं, वासरू वगैरे दूध पण चांगलं देते. पण म्हटलं आमच्या इथं केअर होईल का नाही होईल, कशाला उगीच जनावरांचं कसं आणल्यानंतर तसं झालं पण पाहिजे, त्यामुळे मग तो विचार होल्डच केला. पूर्ण झालं होतं की माझं आणायचं, पुन्हा तिचं दूध कोण काढणार हे सर्व प्रश्न कॅन्सल केलं. ठेवायचे आपल्याला हा, ठेवायची का, कोणती ठेवायची सांग की. व्हाईटवाली का मारतात, आणि तिचे दूध कोण काढणार मग. हा हा तू, त्या मारतात. चला तर इथं बघा कचरा कोणी टाकलाय झाडाच्या ह्याच्यामध्ये. चालवता गाड्या येतात. आरवी येते चालवता, तिकडच्या तिकडे चाल, इकडे एवढं वरती नको येऊ. काय ग गुतली, चल खाली चालव, चल पडशील पडशील इथं गुत्ती. कडेने जा, कडेने टर्नवर. अरे वा, शिकली तू आरवी सायकल, जा कडेने कडेने खेळा, एवढं वरती नको येवा. आरवी तिथे सायकल खेळत होती तोपर्यंत म्हटले इथं माझी कामं करून घ्यावी, कारण ही झाडी इतकी अस्तव्यस्त लावली होती, कोणी लावतच नव्हतं. सायकल खेळत होती, जेव्हा जेव्हा सायकल पाहते तेव्हा तेव्हा श्रीकांतची आठवण येते. मागच्या बर्थडेला नको म्हणत असताना जबरदस्तीने सायकल घेऊन आला होता. म्हटले अरे नको, लगेच ती काही चालवणार आहे का, नाही राहू दे, शिकल हळूहळू. मला सायकल भेटली नाही, ज्या गोष्टी मला भेटल्या नाही त्या सर्व मला आरवीला द्यायच्या, हे त्याचं नेहमीचं वाक्य. तर त्या विषयाकडे जात बसत नाही, नाही तर माझा पुढचा पूर्ण ब्लॉग एडिट करण्याचा मूड ऑफ होऊन जातो. तर इथं ही झाड होती, आरवीकडे लक्ष ठेवत ठेवत म्हटले लावून घ्यावे. काय झालंय, मला घरातल्या कामांना वेळ भेटतच नव्हता, जे एक्स्ट्रा जी कामं आहेत ती, आणि एक सुट्टी यायची ती कुठे जायची समजत नव्हतं. तर त्यामुळे मी आता प्रॉपर घरातली, जॉब केल्यानंतर आपण फायनान्शियली स्टेबल होतो, पण कितीही नाही म्हटलं आपलं घराकडे भरपूर असं दुर्लक्ष होतं, छोट्या मोठ्या गोष्टींकडे. आणि म्हणजे जे आपली रेग्युलर फक्त खाणं पिणं धुणं भांडी एवढंच कामं होतात, माझ्याकडून तरी तेवढीच झाली. आता ज्यांची ड्युटी कमी त्यांची होत असेल, तर इथं अशा प्रकारे सर्व झाडं मी लावून घेतली. वातावरण एकदम शांत थंड मस्त झालं होतं. आणि आता मी काय ठरवले, एक 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 घराचा जो पार्ट आहे, 1 वर्षामध्ये जे गोष्टी मला असं वाटायचं की अशा असाव्यात, तर त्या सर्व करून घेणार आहे. तर ही तुळस काय खूप अशी गर्दीमध्ये होती, आणि सकाळची पूजा करायला सासूबाई गेल्या का खूप गोंधळ वाटायचा तिथं, सर्व त्याच्या भोवतानी पसारा. तर मी अशा प्रकारे 4 बाजूनी 4 विटा लावल्या, त्याच्यावरती एक छोटासा कडाप्पा ठेवला. म्हटले त्या पूजा करू शकतील ह्या हिशोबाने असं छोटासा त्याला पोटा तयार केला, 4 भिंतीने 4 विटांचा रचून. त्याच्यानंतर मग आरवीला घेऊन आले घरामध्ये. मी म्हटले की बरेचसे चेंजेस करायचे,
आता प्रत्येकालाच असं होतं की नाही माहित नाही, पण एक आपली फर्स्ट बेबी स्कूलला जाण्याचं एक वेगळीच एक्साइटमेंट आहे माझ्यामध्ये. आता प्रत्येकामध्ये मी म्हटले ना की मला शिकल्याचं खूप ओव्हर झाल्यासारखं वाटतंय का असंच वाटतं. आणि गोंधळात गोंधळ असा झाला की इथं गॅस सिलेंडर दिसत असेल, आमचा सिलेंडरच संपला. आतमध्ये आले, आरवीला म्हटले फ्रेश करून घेते, आणि ह्या टाइमला मी तिला दूध देत असते. तर दूध तापवायला गेले तर सिलेंडर संपलेला होता. तर तेच टेन्शन आलं. म्हटलं आता हिचं नाश्त्याचं वगैरे कसं करायचं. तर इथं ती बसलेली होती आणि मला म्हणत होती मम्मा मला भूक लागली म्हणून, आणि मी तिला म्हणतो ते आता अभ्यासाला घे म्हणून, कारण थोडं थोडं तिला पण शिकवायला जमलं पाहिजे. नॉर्मली बोलते वगैरे ABCD 1 to 10 नंबर्स वगैरे, पण तिला अजून अक्षरांची ओळख नाही, किंवा A म्हणजे काय, B म्हणजे कोणता, तर असं. तर इथं मी बेड लावून घेतला नेहमीप्रमाणे, की आवरून ठेवलं की जरा बरं पडतं सर्व आवरेपर्यंत घरातली कामं. तर गोंधळात गोंधळ असा झालाय, सिलेंडर संपलाय आणि 3 सिलेंडर असून एक सुद्धा सिलेंडर भरलेला नाही. तर आता स्वयंपाक कसा करायचा हा मोठा पडलेला प्रश्न. आरवी बाबा तुला नाश्ता बनवायला पण सिलेंडर नाही, आता काय करणार? उपाशी राहणार? तुला ते बरंच वाटेल. तर तिने पण सिलेंडर खाली येत आणि गोंधळ असा की आता सिलेंडर भरून भेटेल की नाही आयडिया नाही. तर तेच आता आरवीला दूध तापवायला घ्यायला गेली, पण सिलेंडर चला थोडासा म्हणतात होतो. घरामध्ये 3-3 सिलेंडर, पण आज एकही कामाचा नव्हता. लक्षातच आलं नाही सिलेंडर भरून घ्यायचा. म्हटले कधी कधी होतं बघा, गॅस संपल्यानंतर थोडा वेळ का होईना, एक मिनिट का होईना गॅस चालू होते. तर मी खूप प्रयत्न केला पण झालं नाही. मग मी काय केलं की जे शेजारच्या आमच्या ताई आहे त्यांच्याकडे गेले आणि म्हटले एवढं दूध फक्त मला गरम करून द्या म्हणून. आणि त्यांना सांगितलं तर त्यांना डायरेक्टली जाऊन काय होतं, पहिला नंबर लावलं की मग गाडी येते, पण त्यांना स्वतः जाऊन घेऊन यावं लागलं. तर इथं दूध गरम करून दिलं. म्हटले तिला सुद्धा खाण्याची पिण्याची जरा वेळेवर सवय लागावी. आणि तिची एकदम एक खराब सवय म्हटलं ना, आता जवळजवळ ती 4 वर्षाची होईल, पण तिला स्वतःच्या हाताने खाण्याची बिलकुल सवय नाही. इथे मी चष्मा घातला, म्हटलं ऍटलीस्ट घरातल्या घरात घालत जाईन, जेणेकरून डोक्याचं दुखण्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी होईल ह्या हिशोबाने. आणि कपडे आणले होते तर ते अशा प्रकारे घडी मारून ठेवत होते. तर तिला सवय नाही, तर ती पण सवय लागायची. एकदम आळस म्हणतात. एकतर ती म्हणजे पहिल्यापासून तिला खाण्याचा कंटाळा आहे. म्हणजे जेव्हा ती झाली होती ना, दिवसभर तिला फिडिंग करायचं म्हटलं तरी ती झोपून राहायची आणि बळ असं म्हणजे फीड करावं लागायचं तिला. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाची झाली, 2 वर्षाची झाली, पण खाण्याचं नाही. अजूनही तिला खूप जास्त कंटाळा येतो. तर गॅस सिलेंडर आलेला नव्हता. तिला मी तेच ओरडत होते, आरवी अभ्यास कर, पण ती काही ऐकत नव्हती. तिचं आपल्या इकडं तिकडं हल्लम टल्लम चाललेलंच होतं. त्याच्यानंतर मग ती गेली बाहेर, माझ्या जे बारक्या सासूबाई तर त्यांच्या घरी. म्हटले जोपर्यंत गॅस येत नाही, सिलेंडर येत नाही, तोपर्यंत मी ऍटलीस्ट इथली तरी कामं आवरून घेते, किचन वट्टा वगैरे क्लीन करून घेते, जेणेकरून एकदा सिलेंडर आला की लगेच पटकन स्वयंपाकाला लावून घेईल. तर इथं वाटाणे वगैरे भिजायला घातलेले होते, भाजी नाही, त्यामुळे कडधान्यांवरती खूप जोर आहे, पण कडधान्य पण सारखे नकोसे वाटतात खायला. तर आता इथे हे सिलेंडर घेऊन आले होते, त्यांना म्हटली जॉईन करून द्या म्हणून. आणि मसाला केलेला नव्हता, त्यामुळं जे भीज घातलेली होती तर ते पण करू शकत नव्हते. जे कडधान्य असतात त्याला मसाला वगैरे तयार असेल तर बरं वाटतं. तर मग खूप विचार केला की काय करावं म्हणून. तर म्हटले वांगी सुद्धा आणलेली, आणि मी केली नाही तर वांगी घरामध्ये होतच नाही, मग ते सुकून जातात. तर म्हणले वांगी करावी. डिसाईड केलं की काय स्वयंपाक करायचा, पण त्या अगोदर पहिला इथे किचन वाट्टा क्लीन केला. आणि मी म्हटले की आता ज्या गोष्टी माझ्या अशा करायच्या राहिलेल्या आहेत की घरामध्ये काय करायचं, कसं काय करायचं, तर त्या हिशोबाने ना मी बऱ्याचशा गोष्टी मिशोवरनं पार्सल मागवलेले आहेत. बरेचसे पार्सल येत पण आहे. ह्या महिन्यामध्ये माझा खूप जास्त खर्च झाला, पार्सल किंवा स्वतःसाठी खरेदी. त्यानंतर आरवीचं स्कूलचं वगैरे त्यांनीच केलं. हे माझी स्वतःची सेल्फ म्हणतात ना, तर ती सर्व शॉपिंग झाली. आणि इथं भरलेल्या वांग्यासाठी अशा प्रकारे मसाला काढून घेतला सर्व भाजून. मग खूप वेळा याची रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे काही रेसिपी दाखवत बसले नाही. तर इथं सर्व मसाला बारीक करून घेतला. तर इथे सर्व भाजीसाठी कटिंग करून ठेवली आहे. इथं बटाट्याचा किस भिजायला घातलाय,
इथं भरलेलं वांग होतंय. भिजला का? ठीक आहे, घ्या. तर भाजी करा यांना सांगितली बटाट्याची केसाची. जेवण पण तयार आहे. तर बघा असं खारं वांग बनवलंय भरलेलं. त्याच्या सिंपल सी भाजी, जो बटाट्याचा केस आहे तर त्याची भाजी. काही भाजीला नसलं तर पावसा पाण्याची बरी पडते, तर त्या हिशोबाने इथं भाजी केली आहे. चालली मस्ती. आरवी शांत बस. इथं आरवी सोबत आली आहे दीदी खेळायला. आरवी तिचं नाव काय ग? हा, तिचं नाव गार्गीच आहे ना. तर आरवी सोबत नवीन फ्रेंड आली खेळाय ना. आरवी दीदी आहे ना. तर इथं बघा हे मिशोचे मागवलेले पार्सल तर बरेचसे आलेत. हे मागच्या वेळेस दाखवलं होतं. आरवी त्यातले मनी काढून टाकशील तू आरवी. हे बघा, तर हे मागच्या वेळेस दाखवले होते. ते कुठं सेट करायचे अजून डोक्यात नाहीये काही. हे पार्सल मागच्या वेळेस दाखवलं होतं. त्यांची जागा अजून काही सेट झाली नाही. त्याच्या अगोदर आरवीने ह्याचे मनी पाडायला सुरुवात केली. पप्पांना नाव सांगल आरवी मी तुझं. ड्रेस चेंज केला कारण मला एक व्हिडिओ काढायची होती तर त्याच्यासाठी. तर ह्यांची सुद्धा पण जागा काही चेंज फिक्स झालेली नाहीये. तुम्ही पहिले काही आलेले पार्सल. त्याच्यानंतर हा वॉलपेपर मागवलाय. तर त्याची जागा काय अजून डिसाईड केली नाही. कुठे लावायचं, काय कुठे लावायचं त्याने केलं. अजून काय नाही, फक्त मागवलंय. जे आवडलं तरी अजून बरेचसे पार्सल येणं बाकी आहे. मी बोलून सुद्धा पाहिलं नाही की कोणत्या ह्याच्यामध्ये काय आले, कसं आले ते. दिसतं ना गाडी. तर हा वॉलपेपर तर तो कुठे लावायचा अजून ठरवलेलं नाही. सुंदर आहे पण जागा डिसाईड नाही. त्यानंतर हा वेल मागवलाय मिक्स ग्रीन कलरच मागवणार होते. ग्रीन अजून चांगलं वाटलं असतं ना. म्हणजे कुठे लावायचं. भरपूर मोठं आहे. छान आहे ना. पानांपेक्षा हिरवगार दिसतं ना. म्हणजे अजून सुंदर दिसतं असं होतं. त्याच्यावरती मिशोवरती भरपूर मोठा वेल आपण लावायचं कुठं ते पण अजून नक्की नाही. दोन आहेत मला असं वाटतं. दोन वेल एक साईडला कोपऱ्यातच लावायला चांगलं दिसतं. तर बघा हा वेल मागवलाय. भरपूर मोठा आलाय. मला वाटलं छोटासाच येतोय की काय, पण छान आलाय. छान आहे ना. तर हा एक वेल आलाय. ओके, मम्माने तुला विचारलंच नाही. बरं, थँक्यू आरवी. घरी पण आरवीने सांगितलं. छान आहे ना आरवी. ओके बेबी. तर हा वेल आणलाय आणि त्यानंतर ह्या फुलदाण्या माझ्या छान आहेत. म्हणजे बघा दोन मागवल्या ते. त्यांची पण जागा डिसाईड नाही कुठं ठेवायची काय. फुलं पण छान आहेत ना, छोटी छोटी कलरफुल. छान आहे ना. तर ह्या दोन मागवल्या ते. अजून बरेचसे पार्सल येणं बाकी आहे. हो दे, येणं बाकी आहे. तर आता हे जागा ठरवू. बघू व्हिडिओ चालू. एक 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 सांगते. ठेवा अजून दाखवते. छान आहे ना. आरवी फक्त तू ओढायचं नाही. भरपूर मोठे आहे पण ते कुठं लावायचं तेच आयडिया नाहीये. त्याच्यानंतर हे आणि हे कुठं ठेवायचं मी थोडंसं डोक्यामध्ये आलंय माझ्या कुठं ठेवायचं. पण ते असे दिसले पाहिजे ना आल्या बरोबर सगळ्यांना. आता एक मिनिट दाखवते. तर डोक्यामध्ये एक होतं की ही बैलगाडी आहे ना बघ, त्याच्यावरती ना असं हरळी ठेवायची याच्यावरती असं. आणि ह्या बैलगाडीमध्ये हे 4 जण बसवायचे असे. हा बैलगाडीत बसवलेले. तर त्याला पुढे काहीतरी सपोर्ट द्यायला लागेल. मग ते ठेवायचं कुठं हा मेन विषय. हातवीच्या हाताशी ठेवलं हॉलमध्येच पाहिजे खरं म्हणजे. आणि हे पण हे मागे पुढे होणार हो. समोर समोर दिसले पाहिजे. असे 4 जण बसलेले दाखवायचे या बैलगाडीत. आरवीने काढल्याचे मनी बघा. तर असे 4 जण बसलेले दाखवायचे ते बघा. मस्त वाटतंय ना. आणि खाली हरळे टाकू. एखादा बैल असता तर पुढे ठेवला असता असा, पण बैल नाहीये ना. मी तर खूप सर्च केलं मिशोवरती की असा शेतकरी वगैरे नाही का, समाधानी शेतकरी असा शेतकरी पुढं दाखवायचा उभा करून. हे असं घेतलेलं आणि हे त्याचे 4 रूल्स. तर नाही
छान आहे. मी शोवरनं मी शॉपिंग मागवलेली आहे. तर ह्याची थीम लक्षात आली असेल. मी तसा शेतकरी स्टॅच्यू जो असतो तो बघत होते, पण जसं त्या चौघांच्या ह्याच्यासारखं, पण तो भेटला नाही. त्यामध्ये हार्वीचं बाऊल इतक्या वैताग आणलाय ना, टाकून पण देत नाही, इतक्या खराब झाल्या. अरे बघू, बघ याला हात नाही राहिला, डोकं नाही. अरे फेकून द्यायचं, आपण तुला नवीन आणू आता. नाही देत हे टाकून. तर असं आरवीचं तर एक रील्स काढायची होती म्हणून पुन्हा ड्रेस वेअर केला. आता स्वयंपाक झालाय आणि मला असं वाटतंय आता ब्लॉगचा एंड इथेच करावा. बऱ्यापैकी मोठा ब्लॉग होतोय. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब. बाय बाय.